तर आता ज्युनियर क्रिकेटकडे भिवंडीचं येणारं भविष्य त्या मैदानावरती आपल्याला खेळताना दिसेल. इमर्जिंग प्लेअर अनेक टुर्नामेंटमध्ये आपण पाहतो ते एक प्राईज ठेवलं जातं इमर्जिंग प्लेअरसाठी, मध्ये ते एका खेळाडूसाठी असतं. मग ते चॅलेंजचं मैदान जिथे पूर्णच्या पूर्ण टीम इमर्जिंग प्लेअरनं भरलेली एक नवी आशा आणि नवी स्वप्न घेऊन भिवंडी क्रिकेटमध्ये जे खेळाडू उतरतात त्यांना एक सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म जर कुठे दिला जात असेल तर ते नाव विलासर पाटील आणि महापौर प्रतिभाताई पाटील यांची स्पर्धा मेयर कप 2021. मागचा सामना जिंकला धनेश क्रिकेट संघानं. मॅन ऑफ द मॅच राहिले हेमंत हरड. लास्ट डेट ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग विकेट्स घेतल्या 3 आणि तो खेळाडू सामनावीर ठरला. 5 षटकांचा सामना आणि वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर भिवंडी क्रिकेट विश्वास म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली. तो देखील त्याचा आनंद वेगळाच होता. त्यांना सांगितलं भावे सर की सुरुवातीला लहानपणापासून ज्यांचं क्रिकेट पाहून आम्ही शिकलो, आज त्याच्या शुभ हस्ते एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळते ही भाग्याची गोष्ट होती त्या खेळाडूसाठी. तेवढं आपण सामन्याकडे. बैक टू क्रिकेट नाउ. ये आप देख सकते हैं झंडे लहराते हुए बहुत ही सुहानी शाम. लेजेंड ऑफ भिवंडी विलास साहब की आपके नाम, महापौर सुखेत की आपके नाम, चैलेंज स्पोर्ट्स की आपके नाम. और किसी ने सच कहा है कि खुद से मैंने प्यार तुम्हारे लिए किया, गम को गले का हार तुम्हारे लिए किया, तुम लौट के ना आए किसी शाम को मगर हर शाम इंतज़ार तुम्हारे लिए किया. लेकिन ये जो इंतज़ार की शामें हैं ये गुजर गई. तो फिर ये आप देख सकते हैं कैमरामैन को बताया जा रहा है प्रिंस मूवीज़ के बहुत ही आउटस्टैंडिंग टेलीकास्ट आप देख रहे हैं. किंग ऑफ टेलीकास्ट प्रिंस मूवीज़ रवि गुलवी एंड प्रथमेश पाटिल. बहुत ही सुहानी शाम. सूरज अब मान पड़ता हुआ. टॉस को जीता अमान स्पोर्ट्स ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया. अमान स्पोर्ट्स बनाम अर्जुन स्पोर्ट्स. सिटी इमर्जिंग क्रिकेट का ये मुकाबला आप देख रहे हैं. हार्ट ऑफ सिटी, शहर के दिल, चैलेंज क्रिकेट ग्राउंड से हमारे कैमरामैन को बताया जा रहा है जो इस वक्त बहुत ही ज़बरदस्त कैमरा वर्क कर रहे हैं. शहर का दिल और दिलों को जोड़ने का काम जहाँ से होता है वो चैलेंज एकेडमी. चैलेंज पे वही लोग चैलेंज को स्वीकार कर सकते हैं जिनमें लड़ने और मरने का जज्बा रहे. बैक टू क्रिकेट नाउ. टू ओपनर्स ऑन द मिडल, दीप एंड अशोक इज गोइंग टू बी. अक्षय ओपन द बॉलिंग अटैक फ्रॉम आशा पाटिल नॉर्थ ईस्ट एंड. Goes to Deep, cutting back to the batsman, equally played, pushed as ball, gentle push to mid off and with the stroke batsman through for one. Deep of the mark with single. R.R. Patil Pavilion, there is a captain of SK Enterprises, Shumal Suse watching. Welcome Shumal Suse. Gokul Nagar captain Manoj also with us. Famous Manoj. This time try to cut, extra bounce is there. And I think slightly late revert from the batsman Omkar. Piss him outside the office stump. 1 for no wicket. Arjun Sport losing a toss batting first. Look at that. We from his body try to cut. There is the extra bounce and extra pace. Akshay. Ball this time cuts as ball back out of the point. Fielder after it. Yes, no, and finally batsman decide taken only 1 run. Both batsmen of the mark with single and is 2 without loss. असं अगदी शांत पद्धतीने आपलं अकाउंट ओपन करताना दोन्ही बॅट्समन दिसले. पण म्हणतो ना संत वाहते इंद्रायणी अशा प्रकारे अगदी सावध सुरुवात मैदानावरती करतात दीप आणि अशोक. Akshay, long run up to the wicket now, charging from here. This time beauty. Beats him but away from the office stump. White signal. The length is perfect but line is away from the office stump. He bows in Dusra Mohalla. 1 to score now. Score was up to 3 without loss. Very slow and steady start.
from Arjun Sport. You are watching City Emerging Format match between Arjun Sport and Aman Sport. Akshay, right arm over the wicket. This time short rising, no stroke offered from batsman and umpire unmoved. You can see there, yes, line belongs to umpire. Right decision from umpire. No stroke offered from Deep. Control bowling in first over from Aman Sport pace attacker Akshay. This time edging, but just past the wicket keeper. Well covered from the fielder. Enough time batsman gets 1-2 total now. His score was up to 4 without loss. Captain Raju at short third man. Very famous personality on TikTok. This time beautifully square cut. Long chase from fielder. But what an excellent stop and a fine return. High quality fielding from Aman Sport, and that marks end of the first over. His score is 5 without loss. Slow start. एक ओवर की समाप्ति ओमकार 5 रन बने, कोई विकेट नहीं गिरा है. फील्डिंग बहुत लाजवाब हो रही है अमान स्पोर्ट्स की. आता यंग स्पिरिट, युवा जोश आपल्याला पाहायला मिळेल. ज्या खेळाडूंना कुठेतरी भिवंडीचं सिटी क्रिकेट असेल किंवा रेग्युलर क्रिकेट असेल, यामध्ये थोडीशी संधी कमी मिळते, असे खेळाडू आज इमर्जिंग क्रिकेट खेळताना दिसतील. आणि आता त्या खेळाडूंना देखील सांगावं लागेल भावे सर, अभी ना पूछो हमसे मंजिल का, अभी तो हमने चलने का इरादा किया, ना हारे ना हारेंगे कभी, ये किसी और से नहीं खुद से किया हुआ वादा है. म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आज हे खेळाडू स्वप्न घेऊन या चॅलेंज क्रीडा नगरीवरती आलेत. आपने सही कहा, हार अपनों से नहीं चलती है. और किसी ने सही कहा है कि बला से जख्मे दिल बन के नासूर हो जाए, लेकिन किसी कमजर्फ के हाथों से मरहम नहीं लेंगे. और जिन्हें तू दोस्त कहता है उन्हीं से तुझको बचना है. ये बदलेंगे तो बदला दुश्मनों से कम नहीं लेंगे. आणि या 27 वर्षात डीप मिड विकेट पर इस वक्त विनोद बजागे हैं, जो किरोली से ताल्लुक रखते हैं. किरोली से ही ताल्लुक हमारे सदाबहार कमेंटेटर अजय गरत का है. डेड बॉल, जब से अजय गरत तालुका क्रिकेट की कमेंट्री के पिक्चर पे आए हैं और जब से उन्होंने प्रतिभा विलास एवन 2014 किया, वाकई में किरोली का नाम सारे महाराष्ट्र और सारे देश के पिक्चर पे चला गया. इस मरतबा फ्लैशी कवर ड्राइव मिसफील्ड हुआ और गेंद कवर पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन. स्क्वायर ऑफ द विकेट खेला था दूर से. ऐसा लग रहा है कि ये देखिए बहुत दूर से इस तरह के शॉट इंटरनेशनल क्रिकेट में संदीप पाटिल, सलीम मलिक खेला करते थे. चौके से खाता आगे बढ़ता हुआ 9 पे पहुंचा है. अशोक पहुंचे 6 पर. गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त नवनाथ. राइट आर्म ओवर द स्टंप्स. इस मरतबा छोड़ दिया. अंपायर का इशारा कि गेंद दूसरे मोहल्ले में वाइट. 10 पे पहुंचा इसको. मिसफील्डचा जो चौकार आला त्यानंतर आता मात्र सुरुवात कुठेतरी जी नाजूक होती त्याला एक वेगळी ऊर्जा मिळाली. आता पाहिजे त्याचा इम्पॅक्ट काय पडेल या धावफलकावरती, आता थोडंसं गिअर होणं गरजेचं असेल. इस मरतबा आगे बढ़ के बहुत ही अटपटे अंदाज से खेलने की कोशिश. किस्मत वाले रहे कि गेंद ने बल्ले का चुंबन नहीं लिया. अच्छी वापसी की वहां पर नवनाथ ने. फील्ड की जमावट देखिए. एक शॉर्ट फाइन लेग बहुत ही फाइन खड़ा है. राजू टीम के कैप्टन लगभग शॉर्ट थर्ड में या फ्लाई स्लिप भी हम कह सकते हैं, जबकि एक्स्ट्रा कवर 30 गज के दायरे पे एक खिलाड़ी निकल के मारा है गेंद को हवा में. फील्डर मौजूद है. बढ़िया कैच. आउट हो गए बैट्समैन अशोक. धक्का इथे लागतोय पहिला.
सिद्दीक बाबा यांचा आवाज कुठेही ऐकला तरी भिवंडीमध्ये एक वेगळा आनंद असतो. मग त्या चॅलेंजवरती ही कॉमेंट्री ऐकण्याची रंगत वेगळीच असते आणि मागचे काही अनेक वर्ष प्रेक्षक आवाजाचा आनंद घेतात. तर तुमच्यासाठी एकच म्हणेल, सिद्दीक बाबा वो सूरज है जिसकी ना डूबेगी कभी किरण, रात होगी तो सितारों में बिखर जाएगा. बहुत धन्यवाद आपका. आपने चैलेंज की बात की. यहाँ पर जब कपिल देव आए थे, उन्होंने कहा था कि कोई मुझे अगर दिल्ली में ये कहता कि इस तरह का टेनिस शो होता है तो मैं यकीन नहीं करता. यहाँ पर जब बिशन सिंह बेदी आए थे, उनको उस रथ में बिठा के ग्राउंड में लाया था. आज तक वो रथ में वो नहीं बैठे होंगे. यहाँ पे कर्नल वेंसारकर आ गए थे तो अद्भुत रहे थे. जहीर खान हरभजन हमारे कमेंट्री में कह रहे थे कि इतनी ऑडियंस में तो हमने खेलना चाहिए. वसीम जाफर के जज्बात भी कुछ अलग ही थे. इस मरतबा कट करने की कोशिश वाइट घोषित के अंपायर ने. इस इनिंग में वाइट की भरमार बहुत हो रही है. या सगळ्या गोष्टी आपण इतिहासातल्या ऐकल्या आणि यावर्षी आपण वर्तमानामध्ये पाहणार आहोत. वीरेंद्र सहवाग, वीरू आणि वर्ल्ड कप हिरो प्लेअर ऑफ द टूर्नामेंट राहिलेला युवराज सिंह. इस बीच गेंद मिस्ट्रोक है, लेकिन नो मैंस लैंड में गेंद जाती हुई 1 रन. प्रियांशी स्टूडियो में जिन्होंने गाड़े हैं सफलताओं के झंडे, वो हैं स्नेल मुंडे. आपका स्वागत है स्नेल, प्रियांशी स्टूडियो में हमसे जुड़ते हुए. वेलकम. 1 रन स्कोर में आता हुआ 12 पे पहुंचा स्कोर. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सिटी इमर्जिंग क्रिकेट से ही सिटी क्रिकेट में कहीं बड़े नाम आए हैं. इस मरतबा फिर से वाइट. ऐसा लग रहा है कि टीम के कैप्टन देखिए, अब राजू थोड़े खफा हो गए हैं. जिस तरह वाइट पे वाइट गेंदें की जा रही है. 13 पे पहुंचा स्कोर. आखिरी रन आसिफ रंगरेज बताइए. अब तक 4 वाइट गेंदें कर चुके हैं इस इनिंग में अमान स्पोर्ट्स के गेंदबाज. फिर से अंपायर को काफी बिजी रखा है. फिर से वाइट. देखिए, वाइट देने के बाद सर पे हाथ दे रहे हैं. कमर पे हाथ राजू ने दिया है. वो जो कहते हैं ना कि लकीर पीटने के बाद, सांप गुजरने के बाद लकीर पीटने से कुछ भी नहीं होता है. नाही, मुकुट मागच्या मॅचमध्ये देखील मी म्हणालो की व्हाईट बॉलचं जे पर्सेंटेज आहे थोडंसं खाली यायला हवं. शॉर्ट टर्म क्रिकेट टेनिस बॉल 1-1 रनची किंमत भरपूर मोठी असते आणि व्हाईट बॉल जर एवढे टाकले तर त्याचा इम्पॅक्ट धावफलकावरती पडतोय. और नाच ना जाने आंगन टेढ़ा. आपको नाचते नहीं आता है तो आप आंगन को टेढ़ा नहीं कह सकते. इस मरतबा बढ़िया वापसी. बल्ले के नीचे से गेंद गुजर गई बहुत तेज विकेट कीपर के पास. अच्छी वापसी थी. और ये देखिए, बहुत बढ़िया गेंद थी. जस्ट पास द बैट. संतोष चौहान हमारे बीच में, कौन भूल सकता उनकी गेंदबाजी को जो अचानक के सामने उन्होंने की थी. इस मरतबा स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश. मोटा सिरा लेकर गेंद आउटफील्ड पे सरक रही है. नहीं रोक पाएंगे. गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर. 4 रन. एकही फटका बल्ला जोर से जब आप घुमाते हैं तो आपको उसका फायदा मिलता है. जोर से बल्ला घुमाता, स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाहते थे, मोटा सिरा लग गया और गेंद थर्ड मैन पर 2 खिलाड़ियों की धड़ाक से फरार. शॉर्ट थर्डमॅनला जे फोल्डर होते त्याच्यासमोर बॉलनं देखील दिशा बदलली. डायव्हर्ट झाला बॉल पडल्यानंतर. स्विंग होऊन थर्डमॅनला निघून गेला. 4 धावेसाठी चौकार. 5-5 ओवर का ये मुकाबला है. 2 ओवर में 18 रन बने. सूरज अब धीरे धीरे अपने इख्तितामी सफर की तरफ निकल पड़ा है. आज मौसम बहुत ही खुशगवार. हवा के झोंके एक अलग ही एहसास दिलाते हुए हार्ट ऑफ सिटी चैलेंज क्रिकेट ग्राउंड की ये सुहानी शाम, मस्तानी शाम. लश्करी आउटफील्ड, यूनिक एंड अल्टीमेट फैसिलिटीज. संतोष चौहान का जिक्र कर रहा था मैं. अचानक के सामने उनका जो स्पेयर रहा था 2 ओवर 1 मेडन 3 रन और 5 विकेट. उसके बाद ही अचानक ही भिवंडी क्रिकेट पिक्चर से गायब हो गई.
नाही, काल देखील आपण एक चर्चा केली की भिवंडीच्या सगळ्या क्रिकेटचा इतिहास आणि इतिहास तुम्ही चॅलेंज क्रीडा नगरीमधनं ऐकणार आहात येणारे सगळे दिवस स्टार्ट टू एंड. मग ते सध्या जे ॲटमॉस्फिअर अतिशय सुंदर आहे. काल आपण उल्लेख केला की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लॉर्ड्स आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चॅलेंजचं मैदान हे एक स्वर्गापेक्षा कमी नाही आहे. दोस्तों बने रहिए हमारे साथ क्योंकि ग्रामीण का इसके बाद बहुत बड़ा मुकाबला है. अगड़ी राजा माहौल और एकवीरा मानकोली एज एंड गॉन किनारा लेकर गई विकेट कीपर क्या. अगली दो टीमों को टॉस के लिए तैयार रहना है. अगड़ी राजा माहौल गांव और एकवीरा मानकोली. क्या मुकाबला रहेगा. वैती ब्रदर्स और माली ब्रदर्स. एका बाजूला मंगेश वैदी, दुसऱ्या बाजूला दीपेश माळी. चांगली रंगेल मॅच आणि त्याच अपेक्षा घेऊन आज क्रीडा रसिक मैदानावरती उपस्थित झाला. कमेंटेटर हरीश पंड्या ने जरूर पूछना चाहिए कि क्या ये पारिवारिक लड़ाई तो होने नहीं जा रही है. एक तरफ वैती ब्रदर्स और एक तरफ माली ब्रदर्स. तैयार रहेगा. दोनों कैप्टन से रिक्वेस्ट है कि आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है. ग्रामीण क्रिकेट का मेरा अपना मानना है कि हाई वोल्टेज मुकाबला रहेगा जहां पे माहौल गांव बनाम मानकोली. उसके बाद दोस्तों आप मुकाबला देखेंगे सोना देवी टेमगर और पलक स्पोर्ट्स वडावली बी. जो डोमोली वडावली है, क्या फील्डिंग करती होगी. इस बीच पिछले पांव पे जाकर अजीबो गरीब शॉट. अपील वहां पर. गुस्सा में ज्यादा विश्वास में कम. अंपायर टच से मस नहीं. देखिए बचपन में आपने भी क्रिकेट खेला, मैंने भी खेला, सभी खेलते हैं लगभग. हम भी अपील करते थे कि अंपायर आउट है. हाउ हाउ इज दैट. अगर उसको आप रवानी के साथ हालांकि सब जगह हाउस लिखा हुआ रहता है. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं इस ओवर में सोमनाथ. इस मर्तबा चॉप करने की कोशिश. आवाज जरूर थी लेकिन बल्ला जमीन से जो टकराया था सरफेस से, उसकी आवाज एक आह निकलती हुई वहां से. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए. इस मर्तबा खींच के मारा लेकिन फील्डर मौजूद है काऊ कॉर्नर में. 1 रन. अब कहना होगा कि कठिनाइयां बढ़ती हुई यहां पर. 19 रन बने. तीसरा ओवर चल रहा है. इस ओवर में तो मानो बहुत ही कंजूस गेंदबाजी कर रहे हैं सोमनाथ. इस मर्तबा आगे बढ़ के खेलने की कोशिश. बल्ले का फेस खुल गया. गेंद चली गई गली में. राजू थे वहां पर. बहुत ही मशहूर पोजीशन रहती है क्रिकेट में गली. जब टेस्ट क्रिकेट खेला जाता है, गली महबूब की हो या क्रिकेट की हो, यहाँ पे खतरा हमेशा रहता है. गेंदबाजी कर रहे हैं सोमनाथ ललित के लिए. इस मर्तबा बैकफुट पे गए. धीरे से गेंद को पंच किया कवच में. 1 रन स्कोर में आता हुआ. स्कोर 3 ओवर की समाप्ति 21 रन. अगली 2 टीमों के कैप्टन को तैयार रहना है. अगड़ी राजा माहौल गांव और एकवीरा मानकोली. अगले 2 ओवर में क्या होता है या ये सुनते हैं जिन्हें बहुत बड़े प्लेटफॉर्म पे लेजेंड ऑफ भिवंडी विलासार और चैलेंज स्पोर्ट्स और स्पेशली मयूर पाटिल ने मौका दिया. ओमकार शेट्टे पिछले 3 साल से मेरे साथ कहीं स्पर्धाओं में रहे. यहाँ भी उन्होंने अपने आवाज़ का जादू जगा है. उनके पास काफ़ी लंबा सफ़र है, काफ़ी युवा हैं. सीख तो मैं भी रहा हूँ क्योंकि कोई भी कंप्लीट नहीं रहता है. इसीलिए तो ये स्लोगन आपके सामने रखा है, गो अहेड. कमेंट्री हो, जिंदगी की चुनौतियाँ हो, क्रिकेट की चुनौतियाँ हो, उसको स्वीकार कीजिए और आगे बढ़िए. हवा इस वक्त चलती हुई मैदान पर
लेकिन टेनिस क्रिकेट में सिर्फ हवा चल रही है लेजेंड ऑफ भिवंडी विलासार की, हवा चल रही है मापोर चषक की, हवा चल रही है चैलेंज स्पोर्ट्स की। लेकिन ये आवाज के हवा के लिए मैं आवाज देना चाहता हूँ ओमकार शेट्टी को। थँक्यू. मागचे काही क्षणा अगोदर जो गो हार्ड तुम्ही कटआउट पाहिला, वन ऑफ द फेवरेट प्लेस फ्रॉम चॅलेंज माय. मला आवडणाऱ्या सगळ्यात ती छोटी लाईन या चॅलेंजच्या मैदानावरची. ऑन साईडला बॅटमधनं बाहेर काढलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, मिड विकेटला थ्रो चांगला आलाय, कलेक्टिंग चांगला आणि फलंदाज बाद. परतीचा प्रवास करावा लागेल. बॅक टू डगआउट. फलंदाज होतो रनआउट. मिड विकेट वरून एक सुंदर थ्रो आणि रिप्लाय तुमच्या समोर. बॅटम पॅड मध्ये होता, फ्लिक केला ऑन साईडला. बॅटम पॅड मधून मिड विकेटला अतिशय वेगानं क्षेत्ररक्षकांनी हात सुंदर थ्रो आणि रन आउट झाले. ते गोहाडच्या कटआउट कडे पाहिल्यानंतर मला एक लाईन आठवली. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई कभी महान नहीं होता. जब तक न पड़े पत्थर पे हथौड़े के घाव, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. ऑफिस टोस खेला इस गेंद को. ओमकार अपने सही कहा, लेकिन कभी ऐसा भी तो नहीं होना चाहिए कि मैं कल जिसके हाथ में एक फूल दे के आया था उसी के हाथ का पत्थर मेरी तलाश में है. टीमची टोटल स्कोर कार्डवरती सिंगलला पुढे सरकते 223, लॉस ऑफ 3. गती परिवर्तन, नकल बॉल ज्याला आपण म्हणतो, शॉर्ट ऑफ लेंथ वरून हलकसं चेंडू वळण घेताना कमी गतीनं टाकला, फिंगर मोल्ड करत असताना. क्या लेग कटर किया है, क्या लेग कटर किया, हाथों के पीछे से गेंद को किया था वहां पर गेंदबाज ने. सुपर बॉलिंग. अपील झालं अंपायर्स कडे. मग अशी जसं तुम्ही उल्लेख केला आउट दॅट, इथे तसंच काही होतं. मग त्या अंपायरचा इशारा लेग बायचा ॲडो लेग सिंगल. ये देखिए कहीं ना कहीं इंपैक्ट ऑफ स्टंप से थोड़ा बाहर रहा था. अच्छा डिसीजन अंपायर का. कमाल की बॉलिंग, फील्ड एक कटर. सर उसका नाम उज्ज्वल आहे आणि आता तो सांगतोय की माझं भविष्य देखील उज्ज्वल आहे, फ्युचर ब्राईट आहे. प्रेझेंट मध्ये जर तुम्ही चांगली कामगिरी केली तर येणारे तुमचे जे दरवाजे आहेत भिवंडी सिटी क्रिकेटचे तुमच्यासाठी खुले होतील. यावी बॅटच्या रडारमध्ये ऑन साईडला पूल करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून चेंडू निघून गेला. मागच्या डॉट बॉलचं उत्तर देत असताना षटकार. बहुत देर से ये शॉट आया और उन्होंने भी कह दिया कि हर बंदी चलेंगी, रन बंदी नहीं चलेंगी. ऑफ स्टंप के बाहर से एग्जीक्यूशन बहुत खूबसूरत, खींच के मारा हुआ स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद टकराई और बाउंड्री पे नजर आई. नाही, नोटाबंदी झाल्यानंतर व्यवहारामध्ये जशी हालचाल बिघडते तशी मैदानावरती रणबंदी झाल्यानंतर फलंदाजांची हालत बिघडते. मग ती हालत सुधारवणारा हा षटकार होता. आणि धावफलकावरती 30. एक चांगल्या स्थितीमध्ये आता पाहायला मिळतो संघ अर्जुन स्पोर्ट्स. चार षटकांचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 13. ये चैलेंज पवेलियन को दिखाया जा रहा है, डगआउट को. यहाँ पर अभी भी सन्नाटा है. मग तो सन्नाटा बाजूला जाऊ शकतो जरी ते फलंदाजी चांगली झाली. या षटकामध्ये 15 ते 13 रन पर्यंत येत आहेत. 40+ तुम्ही जातात, एक चांगलं टार्गेट सेट होईल. प्रेक्षक तुम्ही पाहता माझा आनंद घेत असताना. ग्रेट जॉब प्रिन्स मूवीज. सुपर बॉलिंग. मागच्या षटकामध्ये जो दबाव होता त्या दबावाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न हा बॉलर देखील करतोय. आणि सुशीलनं 3 चेंडू डॉट खेळले. जब से MS धोनी क्रिकेट में आए हैं बैट्समैन क्रीज की गहराई का ज्यादा इस्तेमाल कर रहे हैं. काफी पिछले पांव पे चले गए थे बैट्समैन. ओव्हर द विकेट. खडे खडे खेळायचा फटका प्रयत्न आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क मुळीच नाही. या ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं अगदी तेच पाहायला मिळालं. स्टंप विजन कॅमेराच्या माध्यमातून देखील काही चित्र तुम्ही पाहत होते. स्टंप विजन कॅमेराच्या माध्यमातून ज्यावेळी समोरचा अशा पाटील स्टँड दिसतो, बॉलर दिसतो,
बिल्कुल, क्या बॉलिंग हो रही है, ढूंढते रह जाओगे. तुमच्या भाषेत म्हणायचं झालं तर भुलभुलैया. बॅकफुटला येऊन यावी, मात्र सक्सेस झाला फायनली हा स्ट्रोक. डीपमध्ये कवसला चेंडू अडवला गेला, उचलून फेक करतील तोपर्यंत एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. तब्बल 5 चेंडू वाट पाहावी लागली सुशीलला अकाउंट ओपन करण्यासाठी. 31 धावा, 31ला विकेट गेले. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. शेवटचं षटक मैदानावरती सुरू आहे, जिथे आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमीच तोडफोड पाहतो, म्हणून तोडूफोडू षटक या ओव्हरला म्हटलं जातं. बॉल तयार, ऑन साईडला फटका अतिशय सुंदर आहे. बॅटवरती टायमिंग चांगलं झालंय. फिल्डर आहे डीप मध्ये, जोपर्यंत चेंडू उचलून फेक केला जाईल थोडासा वाईल्ड आला आणि सहज 2 धावा कंप्लीट देखील झाले. सिंगल डबलला तितकासा फरक पडणार नाहीये अर्जुन स्पोर्ट्सच्या विरुद्ध खेळणाऱ्या अमन स्पोर्ट टीमला, कारण बॉलिंग सुरुवातीची 4 षटकं ती सुंदर राहिली आणि आता डेट ओव्हर मध्ये मैदानावरती मोठे फटके खेळू देत नाहीये बॉलर उज्ज्वल. 33 रन अभी तक हो चुके हैं. पैरों से टकराई, सवाल पूछा, 1 रन बनता हुआ. अंपायर का कोई इशारा नहीं, बल अब जाकर लेग बाय का इशारा. ऑफ स्टंप के बहुत बार लगी थी गेंद पैरों में. लास्ट बॉल इन फर्स्ट सेशन, स्कोर 34. या बॉलवरती षटकार आला तर एक फायटिंग टोटल मिळेल आणि ज्यावेळी इनिंगच्या अंतिम बॉलवरती सिक्सर येतो, ज्यावेळी धावा कमी असतात त्यावेळी एक लढण्याची ऊर्जा तुम्हाला मिळत असते. टीम माहुल आणि मानकोली टॉससाठी सज्ज राहायचं. अंतिम बॉल, पुन्हा एकदा फिंगर मोड करून लेग कटर इन कटर टाकत असताना सातत्यानं तुम्ही पाहिला या बॉलरला. आणि अंतिम बॉल देखील जातो निर्धाव. पहिला चेंडू आपण सिंगल येताना पाहिली, शेवटचा बॉल डॉट जाताना पाहिला आणि पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला. 34 रन बने, 35 रनों की चुनौती रखी अमन स्पोर्ट्स के सामने. आइए दोस्तों, ग्रामीण का आज का सबसे बड़ा मुकाबला शुरू होने जा रहा है. खेलने वाली टीमें हैं इस वक्त आगरी राजा माहुल गांव और एकवीरा मानकोली. हम आपको लिए चलते हैं टॉस के लिए हरीश पंड्या के पास. ओव्हर टू यू हरीश सर. वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या वहाँ मौजूद हैं. इज ओवर टू हरीश पंड्या. आमचे चॅलेंज कमिटी मेंबर शेलारचा ब्रँड सचिन भोर देखील येतात. वेलकम सच्चू, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद प्रियांशी स्टुडिओ. शुभ संध्या मित्रांनो. हमारे बीच लेजेंड ऑफ भिवंडी विलासार जी का आगमन हो चुका है. आपका हार्दिक स्वागत है. मोस्ट वेलकम चैलेंज स्पोर्ट्स की तरफ से महापौर चषक 2021 में. टॉस के लिए आइए चलते हरीश पंड्या के पास. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे. सर्वप्रथम सन्मान्य विलासार यांचं हार्दिक स्वागत आहे. चॅलेंज स्पोर्ट्सच्या वतीने, सर्व भिवंडीकरांच्या वतीने महापौर चषक 2021चं औचित्य साधून काल दैदिप्यमान सोहळा पूर्ण जगाने पाहिला. अगदी प्रिन्स मूवीजवर 1,60,000 लोक आणि टेनिस क्रिकेट .in वर 4,40,601 लोकांनी पाहिला. आणि टी व्हीवर ज्या लोकांनी पाहिले तर एक अगत्याची सूचना आहे की नाणेफेकसाठी एकदा दोनदा कॉल दिला जातो आणि त्यानंतर मग डायरेक्ट पेनल्टी असणार आहे. तर माझी नम्र विनंती आहे एकवीरा मानकोली संघ आणि तसेच आगरी राजा माहुल या दोघांना माझी नम्र विनंती आहे की आपण इथे नाणेफेकसाठी सज्ज राहायचं आहे. चॅलेंजच्या इतिहासामध्ये असं क्वचितच घडते आणि अनुशासन जे असते, शिस्त असते, त्याची सुरुवातच इथून होते. म्हणून नम्र विनंती असेल की नाणेफेकसाठी आपण त्वरित इथे महापौर दालनाच्या इथे संपर्क साधावा. महापौर व्ह्यूअर्स गॅलरी आहे,
काल उद्घाटन झालं याचं आणि आम्हा सर्वांना अभिमान आहे की ज्या पद्धतीने ही स्पर्धा सुरू झाली काल जगभरात लोक बघतायत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत. तर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौलसाठी दोन्ही जे संघ आहेत, मांडकोली संघ आणि माहुल, दोघांना नम्र विनंती, आपण इथे त्वरित संपर्क साधायचा आहे. मांडकोली संघ आलेला आहे, धन्यवाद. Hello. Over to Priyanshi Studio for live telecast. Thank you. नो बॅक टू क्रिकेट. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय दोन धावा ऍड झाल्यात, अकाउंट ओपन झालाय. अगदी छोटस टार्गेट आणि मात्र सुरुवात दमदार. अजय आणि फलंदाजीसाठी विनोद. बॉलिंग ट्रॅक वरती डीप आहे, मिड ऑफला फिल्डिंग चांगली, थ्रो थोडासा खराब, अगदी हळूवार थ्रो आला, रॅपिड क्विक थ्रो यायला होता ऑन बॉल परफेक्ट. आता एक रन रोखता आली नाहीये. फिल्डिंग करणारा अर्जुन स्पोर्ट्स क्रिकेट संघाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजय घरत माझ्यासोबत जॉईन होतात. वेलकम. धन्यवाद ओमी. टारगेट छोटा है और उसको देखते हुए थोड़ी सी संभली हुई शुरुआत करते हुए सलामी बल्लेबाज हल्के हाथों से पुश किया था, ऑन साइड में धकेल दिया था गेंद को विनोद बजागे ने. खाता खोलते हुए अपना 1 रन के साथ विनोद. 3 पर बैटिंग करते हुए अजय. मात्र 35 रन बनाने हैं. 7 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने की चुनौती है. टार्गेट छोटा आहे, ओव्हर द विकेट. मात्र मेयर कपचं नाव भरपूर मोठं आहे आणि स्वप्न देखील प्रत्येक संघाचं अगदी तितकंच मोठं आहे. त्या अनुषंगाने मैदानावरती खेळती अर्जुन स्पोर्ट्स. तर 35 या आकड्यावरती देखील अजय घरत फाईट करू शकतीये, ती म्हणजेच अमन स्पोर्ट्स संघाविरुद्ध. असं म्हटलं जातं ना, किस्मत किस्मत की बात है. आज धूप है तो कल बरसात है. तशाच प्रकारे जर फाईट या मॅच मध्ये केली तर कुठेतरी लढू शकतोय. फिल्डिंग करणारा संघ अर्जुन स्पोर्ट्स. थोडंसं अपयश आलं फलंदाजांना. ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळता, बॅट्समन आणि बॉलर यांच्यातली नाळ अगदी भरपूर जवळ जोडलेली असते. हा रिप्लाय तुमच्या समोर स्वतःच्या फॉलोअर मध्ये एक चांगला झेल घेण्याचा प्रयत्न. सॉफ्ट हँड अगदी सन्मान देत असताना स्वतः गोलंदाज झाले चेंडूवरती. 1 रन मात्र रोखता येणार नाही आहे. पण चर्चा करत होतो बॉलर आणि बॅट्समनच्या कनेक्शन बद्दल. एक नाळ या दोघांमध्ये जोडलेली असते. जर तुमची बॅटिंग खराब झाली तर बॉलरवरती दबाव येतो, आणि जर तुमची बॉलिंग खराब झाली तर तो दबाव बॅट्समनवरती ट्रान्सफर होतो. आणि सध्या दबाव बॉलिंगवरती आहे, कारण फलंदाजांना थोडंसं अपयश आलं. आणि ज्यावेळी तुमची गोलंदाजी चांगली होते त्याचा फायदा बॅट्समनला होतो चेस डाऊन करताना. आणि सध्या तो फायदा उचलत असताना बॅटिंग करतोय अमन स्पोर्ट्स संघ. आणि सलामीला अजय आणि त्याच्या जोडीनं विनोद सिंगल डबलनं डावफलक हलतं ठेवतात. बहुत अच्छी सूझबूझ भरी क्रिकेट खेलते हुए दोनों भी सलामी बल्लेबाज. पहले ओवर में 8 रन बना लिए हैं. हवाएं आज सुबह से ही बह रही है चैलेंज क्रिकेट ग्राउंड पर, ध्वज लहराते हुए. मौसम बहुत ही खुशगवार है, खुशनुमा मौसम यहाँ पर चैलेंज क्रिकेट ग्राउंड पर. हल्के हाथों से गेंद को खेल दिया है. विनोद कहीं ना कहीं अपने स्वभाव के विपरीत खेल रहे. यहाँ पर दूसरे के लिए निकल चुके थे. अपील हो रही है रनआउट के लिए, लेकिन बल्लेबाज ने अपने आप को झोंक दिया. वहाँ पर अपना विकेट बचाने के लिए डाइव लगाया अजय ने, और सुरक्षित है अपने क्रीज में. पिछले ओवर में एक मौका बना था, बटन बोल्ट का अवसर था, मुश्किल कैच ज़रूर था, लेकिन इस मैच में यदि वापसी करनी है अर्जुन स्पोर्ट्स को तो ये हाफ चांसेस उनको भुनाने पड़ेंगे.
अच्छा फैसला अंपायर का। हालांकि टेक्नोलॉजी का इस्तेमाल हो रहा है काफ़ी इस टूर्नामेंट में, लेकिन समय बचाया ऑन फील्ड अंपायर ने। लेजेंड ऑफ भिवंडी विलासार पाटिल साहब आपकी स्क्रीन पर इस बार लॉफ्टेड शॉट ऑन साइड में, फील्डर मौजूद है डीप में और कोई गलती नहीं। अच्छा कैच बिल्कुल मिड विकेट और लॉन्ग ऑन के दरमियान। सुपर, लास्ट मोमेंट पर्यंत चेंडूवरती नजर होती, फटका देखील तेवढा सुंदर होता. मग तर लॉंग ऑनला बाउंड्री क्लिअर करणं चॅलेंजच्या मैदानावरती एक चॅलेंज आहे. ते भरपूर कमी फलंदाज त्यांना जमतं, कारण लॉंग ऑफला तुम्हाला बाउंड्री क्लिअर करायची असेल या मैदानावरती तर नक्कीच एलिव्हेशन, टायमिंग, ताकद आणि जिद्द या गोष्टी देखील सोबत असायलाच हव्या, तरच तुम्ही कोणतंही आव्हान सहज पार करू शकता. आपण नेहमीच म्हणतो ना, न रुकता न थांबता जो प्रयत्न करतो त्यांच्यासमोर नशीब देखील हारतं. इथे ते प्रयत्न हवेत अर्जुन स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. गेम की पिच तक नहीं पहुंच पाए थे बल्लेबाज, थोड़ा दूर रह गए थे, फिर भी अपने आप को रोक नहीं पाए बड़ा शॉट खेलने से और हवा में खेल बैठे. इस बार विनोद ने भी कोशिश की थी बड़ा शॉट खेलने की, ऑफ स्टंप के बाहर शफल कर चुके थे. अच्छी गेंदबाजी इस ओवर में नीरज द्वारा. लेजंड ऑफ भिवंडी विलासर पाटील साहेबांना तुम्ही पाहता स्क्रीन वरती. छोटा सा बॉलिंग रनअप. इस बार हाफ वॉली ड्राइव कर दिया है, एक्स्ट्रा कवर को बीट किया, लेकिन नॉकआउट का खिलाड़ी तैनात है. दूसरे के लिए पलट चुके हैं. जबरदस्त तालमेल, बहुत ही बढ़िया क्रिकेट. विनोद आज मैं जैसे बता रहा था कि अपने स्वभाव के विपरीत खेल रहे हैं, चूंकि मेरे गांव से वो बिलोंग करते हैं किरौली से. मैंने बहुत गौर से उनका क्रिकेट देखा है. जब भी वो आते हैं बैटिंग करने के लिए पहली गेंद से लंबे शॉट्स खेलने की कोशिश करते हैं, लेकिन आज परिस्थितियों को देखते हुए, मैच की सिचुएशन को देखते हुए ज़्यादातर उन्होंने बल्लेबाजी की है और इस बार उनको अच्छा साथ मिला उनके पार्टनर का, सोमनाथ का. रन संख्या 2 अंकों में 11 पर पहुंच चुके हैं. हॅलो, फुल टॉस गेंद थी, लेकिन दिशाहीन. वाइट का इशारा. फिजूल के रन बिल्कुल भी खर्च नहीं किए जा सकते. अर्जुन स्पोर्ट्स के बल्लेबाजों ने ज़्यादा बड़ा टोटल नहीं बनाया है, मात्र 35 का टारगेट है. इस बार ऊंचा उठा दिया है, तारामंडल में भेज दिया है गेंद को डीप मिड विकेट की तरफ, खिलाड़ी गेंद के नीचे और कोई गलती नहीं. बहुत ही अच्छा कैच, विनोद बजा गया आउट. बहुत बहुत धन्यवाद कमेंट्री बॉक्स. टॉस के लिए अब हम रेडी हो रहे हैं. दोन्ही कॅप्टननी माझ्यासोबत इथे एकविरा मांडकोली आणि दुसऱ्या बाजूला आगरी राजा माहुल कल्पेश माहुलकर यांनी इथे संपर्क साधावा. तर आपण बघत आहात सन्मान्य विलासराव पाटील, त्यांच्यासोबत प्रदीप चौधरी उर्फ पप्पू चर्चा करतायत साहेबांसोबत. मित्रांनो, आपण बघत आहात महापौर चषक 2021 आयोजक चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी. तर या सामन्याचं नाणेफेक आता आपण करणार आहोत आणि त्यासाठी मी विनंती करणार आहे सन्मान्य नितीन पाटील यांना, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील नगरसेवक आणि विलासार यांचे बंधू, क्रिकेटचे चाहक. तर गडी बाद होतोय, मात्र टॉस कडे वळूया. हेड आणि टेल. हेड इज द कॉल. हेड आहे. एकविरा मांडकुली संघाने नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय घेतलाय? बॅटिंग करणार फर्स्ट. महापौर चषक इथे मैदानावर आल्यानंतर असं वाटतंय म्हणजे काहीतरी एक इंटरनॅशनल लेवलची टुर्नामेंट तुम्ही खेळत आहात. तर संघाची तयारी कशी आहे स्पर्धेसाठी? संघाची तयारी करून आलो आहे आम्ही पूर्णपणे. आगरी राजा माहुल म्हटलं की एक गाव एक गाठ, म्हणजे अगदी सचिन काटकर पासून ते कल्पेश माहुलकर पासून ते मंगेश वैती पासून पूर्ण माहुल गाव बघत आहे. आणि या सामन्यामध्ये तुम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. तर तू अपेक्षित केलं होतं की पहिली गोलंदाजी येईल म्हणून? हो. आणि तुम्ही पहिला सामना इथे जिंकलात. या स्पर्धेमध्ये खेळून कसं वाटतंय?
खूप बरं वाटतंय, कारण का इकडचा जो व्ह्यू बघितला ना तर अजून म्हणजे आतमध्ये जोश निर्माण होतोय. तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आत्ताच नाणेफेक झालेली आहे. एकविरा माणकोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे आणि त्यांचा जो प्रतिद्वंदी संघ आहे तो म्हणजे अग्निराजा माहोल हा संघ गोलंदाजी करणार आहे. सामना थोड्या वेळानंतर परत एकदा जाऊया प्रियांशी स्टुडिओकडे. धन्यवाद. शुक्रिया हरीश पंड्या. नए ओवर की शुरुआत डॉट गेंद के साथ. पिछले ओवर में जबरदस्त गेंदबाजी रही नीरज द्वारा. 2 विकेट चटकाए और केवल 4 रन खर्च किए उन्होंने अपने ओवर में, बल्कि 3 बल्लेबाजों को आउट किया उन्होंने. जहां 3 विकेट चटकाए. चिराग की यह गेंद इस बार स्विच हिट करना चाहते थे, फिर से चूक गए पिंटू. लगातार 2 डॉट गेंदे. स्कोर बिल्कुल रुका हुआ है, थमा हुआ है अमान स्पोर्ट्स का. 12 रन 3 विकेटों के नुकसान पर. लेग स्टंप के बाहर जानबूझकर गेंद की थी, ये देखते हुए कि बैट्समैन पलटी शॉट खेलने का प्रयास कर रहे हैं, उल्टा शॉट खेलने का प्रयास कर रहे हैं. समीकरण यहाँ से जीतने के लिए अभी भी 23 रनों की आवश्यकता है. 16 गेंदें शेष. फुल टॉस इस बार बहुत ही ऊपर खेल दिया है. लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 6 रन. या फटक्यावरती आपण म्हणू शकतो आउट ऑफ द पार्क. अंपायरचा इशारा बीमर आणि 6+1. आणि मागचे काही क्षण जो दबाव बनला होता तो या एका फटक्यानं बाहेर जातोय. पिंटू आणि अक्षय फलंदाजी करतात. चिराग या बॉलिंग ट्रॅकवर आणि हा फटका विजयाचा चिराग फलंदाजी करणाऱ्या अमन स्पोर्ट्ससाठी जातोय. इस समय 2 ऐसे बल्लेबाज हैं क्रीज पर जो बड़े शॉट्स में विश्वास रखते हैं, चौको छक्कों में डील करना पसंद करते हैं. अक्षय पाटिल नॉन स्ट्राइकर से इन पर है. ग्रामीण क्रिकेट में आई गावते भी सापे टीम के लिए खेलते हैं. अभी तक हालांकि उन्होंने किसी गेंद का सामना नहीं किया है. स्कोर 19 पर पहुंच चुका है. इस बार घूमते हुए खेल दिया है, वहां पर खिलाड़ी मौजूद है, लेकिन बल्लेबाज को पता है कि ये गेंद फ्री हिट है. देखिए नो बॉल होने के बाद फ्री हिट रहता ही है. अंपायर ने इशारा भी किया था. असं भरपूर वेळा घडतं. फ्री हिट बॉल कधी कधी विसरून जातात फिल्डर. कॅच मिळाल्यानंतर ते सेलिब्रेशन मध्ये वेळ जातो आणि रन्स एक्स्ट्रा खर्च होतात. इथे देखील तसंच काही झालं. गोलंदाज सज्ज. लगता है ये बल्ले के बीचों बीच लगी है. जी हाँ बिल्कुल सही नतीजा बैट्समैन अक्षय पाटिल के लिए. शानदार छक्का. ग्रेट बॅटिंग. त्याला माहिती आहे हे इमर्जिंग क्रिकेटमध्ये खेळणं म्हणजे आपल्यासाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि संधीचं सोनं करतो तो विजेता आणि त्या संधीतून एक मोठ्या संघामध्ये स्थान निर्माण करतो तो महान विजेता. आणि अगदी मला ते बनायचं आहे हे सांगत असताना बॅटिंग करतो असतोय आणि एक षटकार आता त्याच्या बॅटमधून देखील आला. अगदी चांगला फटका होता. लेन बॉल होता. लेन पीक करून फेकून दिला सीमारेषा बाहेर. फिर से पावर पैक शॉट खेलने का प्रयास, लेकिन इस बार मिडल नहीं कर पाए. गेंद जा रही है वाइडिश मिड विकेट की तरफ. 1 रन लेने का अवसर. बहुत मजबूत स्थिति में इस समय अमान स्पोर्ट्स. स्कोर हुआ है 27 रन 3 विकेटों के नुकसान पर. जब तीसरा विकेट गिरा था तो कहीं ना कहीं संकट के थोड़े बहुत बादल मंडरा रहे थे, लेकिन ये ओवर काफ़ी खर्चीला साबित हुआ है चिराग का. शुरुआत अच्छी की थी, 2 डॉट गेंदें की थी शुरुआत में उन्होंने, लेकिन फिर खुद के पैर पर कुल्हाड़ी मार ली बीमर गेंद की और उसके बाद एक और बड़ा शॉट देखने को मिला. ऑफ स्टंप के बाहर ऑन साइड में खेलना चाहते थे. थाई पर लगी है 1 रन और शायद थोड़ा सा बल्ला भी लगा था मेरे ख्याल से, जिस वजह से अंपायर ने कोई इशारा नहीं किया है. तो बल्ले से ये रन आता हुआ. रन्स बहुत महत्वपूर्ण होते हैं और रन्स आते हुए बहुत ही प्रोडक्टिव ये ओवर रहा अमन स्पोर्ट्स के लिए. 3 ओवर की समाप्ति. स्कोर हुआ है 28 रन 3 विकेटों के नुकसान पर. 2 ओवर का खेल अभी भी बचा हुआ है. ओमकार 12 गेंदें शेष है. जीतने के लिए केवल 7 रनों की आवश्यकता है अमन स्पोर्ट्स को. अगदी चांगल्या स्थितीमध्ये. टार्गेट देखील 35 आणि 3 ओव्हरमध्ये 28 धावा. 28ला विकेट गेले 3. आणि आमच्या प्रियांशी स्टुडिओमध्ये जॉईन होतात पप्पू भाई. आपलं देखील वेलकम. स्वागत आहे प्रियांशी स्टुडिओमध्ये आपलं. ऑन साईडला एक सुंदर फटका स्वीप करत असताना
फिल्डिंग झाली थोडीशी खराब, जोपर्यंत थ्रो केला जाईल थ्रो देखील तेवढा परफेक्ट आला नाही आहे, त्यामुळे 2 धावा सहज पूर्ण होतील. चॅलेंज स्पोर्टची जी पूर्ण टीम आहे खरंच भरपूर सारं प्रेम मिळतं या मैदानावरती आल्यानंतर. विलासर पाटील साहेबांची जी शिकवण आहे की आलेल्या अतिथींचा सन्मान करणं, अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आणि तो सगळा सन्मान, सगळा पाहुणचार चॅलेंजपेक्षा जास्त दुसरं कुठे चुकूनच मिळेल. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. फ्रंट फुटला येऊन ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न होता, त्या चेंडूने बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाही आहे. फक्त एक सिंगल ॲड होईल आणि एका सिंगलच्या मदतीनं संघ 32 धावा फलकावर जिंकण्यासाठी अजूनही 3 रनची गरज आहे. नेक्स्ट मॅच आता प्रत्येकाचं लक्ष लागलंय. मुंबई विभागातील एक दादा संघ माहुलगाव कोळीवाडा, अग्रीराजा माहुल. ऑन साईडला लॉंग ऑनच्या वरतून बॉल ओव्हर द बॉलर हेड, सीमारेषा बाहेर, षटकार अँड मॅच फिनिश. सामना संपवला या षटकारानं आणि एक दमदार विजय संपादित करत असताना संघ अमन स्पोर्ट्स. अभिनंदन अँड हार्ड लक अर्जुन स्पोर्ट्स. इमर्जिंग क्रिकेटची मॅच होती, यानंतर लगेच ग्रामीण क्रिकेटचा थर्रार आपल्या समोर येईल आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आसिफ रंगरेज आमचे गुणलेखक आमच्या सोबत आम्हाला माहिती देतील. गजब का प्रदर्शन इस पूरे मुकाबले में, बहुत अच्छा टीम वर्क देखने को मिला अमान स्पोर्ट्स की ओर से. पहले तो गेंदबाजों ने अपना काम बखूबी से निभाया और उसके बाद बल्लेबाजी में जिस तरह से फिनिशिंग टच दिया इस मैच को अक्षय ने, काबिले तारीफ. 2 छक्कों की मदद से 13 रन बनाए. और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है अमान स्पोर्ट्स के सोमनाथ, जिन्होंने 1 ओवर की गेंदबाजी की, 3 रन मात्र खर्च किए और 1 विकेट प्राप्त किया. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दिला जाईल सामनावीराचा पुरस्कार, एक आकर्षक मायर कपची सुंदर अशी मान ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि एक चेक देऊन त्या खेळाडूचा सन्मान केला जाईल. अगदी लवकर संपवली मॅच, थोडीशी घाई झाली होती विजयाची आपण म्हणू शकतो अमन स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. ज्युनियर क्रिकेटमधली ती मॅच होती. आता पुन्हा एकदा गावाची प्रतिष्ठा, गावाचा सन्मान, एक गाव 11 खेळाडू, त्यांच्या मागे गावाचा अभिमान. ग्रामीण क्रिकेटकडे आपण वळतोय कारण मायर कप आहे पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये भरपूर महान. आणि याच टेनिस बॉल क्रिकेट जगतातील ग्रामीण विभागातले महान खेळाडू तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसेल. मंगेश वैदी, तर दुसऱ्या बाजूला कल्पेश आणि त्यांची टीम खेळ माहुल, आणि त्याचबरोबरीनं त्यांच्या विरुद्ध संघ आहे मानकोली. ओव्हर टू हरीश पांड्या सर. शुभ संध्या मित्रांनो, आपल्या सर्वांचं चॅलेंज क्रिकेट ग्राउंड गोकुळनगर भिवंडी येथे हार्दिक स्वागत आहे. महापौर चषक 2021 मध्ये आताच एक सामना संपला आहे आणि अमन स्पोर्ट्स या संघाने निर्भेळ यश मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्याचा सामनावीरचं पारितोषिक देण्याकरिता मी विनंती करणार आहे चॅलेंजचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीप चौधरी, जे पप्पू म्हणून ओळखले जातात, त्यांच्या वरद हस्ते हे पारितोषिक आपण देणार आहोत. आणि जिंकणारा खेळाडू आहे सोमनाथ अमन स्पोर्ट्स. तर प्रदीप चौधरी, पप्पू चौधरी म्हटलं की साहेबांची सावली म्हणजे विजू ठाकरे, पप्पू चौधरी हे 2 खूप जुने मेंबर्स आहेत आणि